कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या थेट पाईपलाईन योजनेमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्यामुळे कोल्हापूरवासियांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. वारंवार उद्भवणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या शिंगणापूर आणि नागदेववाडी पंपिंग स्टेशनमध्ये सुधारणा करण्याची गरज आमदार अमल महाडिक यांनी व्यक्त केली होती. या दोन्ही पंपिंग स्टेशनमध्ये नवीन उपसा पंप बसवल्यास शहराला अखंडित पाणीपुरवठा करणं शक्य आहे. ही बाब त्यांनी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. या कामासाठी लागणारा निधी जिल्हा नियोजन समितीमधून देण्यात यावा अशी मागणीही आमदार महाडिक यांनी पालकमंत्र्यांकडे केली होती. नुकत्याच महापालिकेत पार पडलेल्या आढावा बैठकीतही या विषयावर चर्चा झाली. महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी तातडीने प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला. कोल्हापूरकरांची गरज ओळखून पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी महापालिकेच्या प्रस्तावाला मंजुरी देत जिल्हा नियोजन समितीमधून नागदेववाडी आणि शिंगणापूर पंपिंग स्टेशनमध्ये नवीन पंप बसवण्यासाठी 3,60,00,000 रुपयाचा निधी मंजूर केला आहे. लवकरच हा निधी महापालिकेकडे वर्ग करून निविदा प्रक्रिया राबवली जाईल. नागदेववाडी आणि शिंगणापूर पंपिंग स्टेशन पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यास कोल्हापूरकरांना मुबलक आणि सुरळीत पाणीपुरवठा होणार आहे. थेट पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्यास या दोन्ही पंपिंग स्टेशनमधून होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे कोल्हापूर शहराला पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही. न्यूज मराठी 24 कोल्हापूर. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.